उत्साह अगदी कळून येतोय। खरं तर पाऊस पडतोय, परंतु पावसामध्ये देखील हे मानवी मनोरे या गोविंदा पथकांकडून रचले जात आहेत। पावसामध्ये खरं तर एकाग्र चित्तेने हे मानवी मनोरे रचणं अत्यंत अवघड होऊन जातं, परंतु तरी देखील मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आणि तितक्याच एकाग्र वृत्तीने हे थरावर थर गोविंदांकडून लावले जात आहेत। सांघिक खेळ या माध्यमातून देखील या भावनेने देखील आपण इथे साजरा करायचे आहे। आरामात आरामात, अरे वा वा, अरे बोल बजरंग। थोड्या छान पद्धतीने जोरदार टाळ्या होऊन जाते जॉली महिला गोविंदा पथकासाठी। डीजे वाले बाबू गाणं वाजा। दादरच्या आयडियलच्या दहीहंडीची ही काही दृश्य महिलांकडून थरांवर थर लावत आधी सलामी देण्यात आली आणि त्यानंतर दहीहंडी देखील फोडण्यात आलेली आहे। भर पावसामध्ये महिलांकडून या दहीहंडी फोडली जातेय। मोठ्या उत्साहात अगदी नाचत गाजत दहीहंडी उत्सव हा साजरा केला जातोय। मुंबईच्या वेगवेगळ्या परिसरामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, पण तरीही उत्साह हा कुठेही कमी झालेला नाहीये। हे गोविंदा थरांवरती थर लावत दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतायत। आताही दृश्यांमध्ये आपण पाहतोय जोरदार पाऊस सुरू आहे, परंतु हे गोविंदा एकावर एक असे जवळपास 8-9 थर लावण्याचा प्रयत्न करतायत। ओके, तुम्हाला दिली होती परवानगी। ओके, थँक्यू। थांबा। श्री स्वामी समर्थ दहीकाला पथक, जय हनुमान गोविंदा पथकाकडून आणि मला अभिमान वाटतो टोनीने एक ऑलिम्पिकचा डॉक्युमेंट तयार केलेला आहे आणि त्याची हीच इच्छा आहे की आपली ही दहीहंडीचा जो उत्सव आहे, आपला हा जो खेळ आहे, हा भविष्यामध्ये आपल्याला ऑलिम्पिकमध्ये न्यायचा आहे। त्यामुळे टोनी आणि आम्ही एकत्रितपणे आपल्या या दहीहंडीला निश्चितपणे एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। दादरमध्ये देखील दहीहंडीचा मोठा उत्साह आहे।